नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्य आणि तुळजा मिरची कुटत असतात, पण मिरची कुटताना तुळजाला ठसका लागतो. ती मोठमोठ्याने खोकायला लागते. सूर्या म्हणतो की बघ तुळजा, मी तुला आधीच म्हटलं होतं ना, तुला अगं त्रास होईल, तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही, चल बाजूला हो. म्हणून सगळ्या बहिणीसुद्धा उठतात, तिला एका बाजूला बसवतात आणि म्हणतात की वहिनी तू राहू दे, तुला त्रास होतो ना, तू नको करूस. तुळजा हट्ट करते की नाही, मी सुद्धा करणार, सगळे घरातले काम करतात ते, मी बसणार नाही, मला सुद्धा मदत करायची, मी मदत करणार. सूर्या ती ऐकत नाहीये म्हणून उठवतो आणि बेडरूममध्ये जातो. तिला आतमध्ये कोणतो आणि बाहेरून कडी लावतो. तेव्हा तुळजा ओरडते, सूर्या दरवाजा उघड, ही चिटिंग आहे बरं का, मला काम करू देत. तेव्हा सूर्या म्हणतो की नाही, आतमध्ये शांत बसायचं, आता काही केलं तरी मी दरवाजा उघडणार नाहीये. तो तिला कोंडून बाहेर येतो, बाहेर त्याचं काम चालू करतं. इकडं चिन्याच्या घरी त्याची आई किचनमधून पडलेली असते. तेव्हा ती घरी जाते, तिला काहीतरी मदत हवी असते म्हणून ती विचारायला गेलेली असते. पण तेव्हा तिला तिथे गेल्यावर कळतं की त्याची आई आजारी पडली आहे. तेव्हा डॉक्टर सांगत असतात की काही झालं तरी त्यांना कमीत कमी महिना ते 1.5 महिना बेड रेस्ट आणि झोपूनच राहिलं पाहिजे. हे बघितल्यावर धनू म्हणते की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कशाची गरज लागली तर मला फक्त एक हाक मारा, मी इथेच आहे, असं म्हणत असते. मी इथेच आहे. त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर धनश्री त्यांना मदत करण्यासाठी सांगते. ते म्हणतात की ओके ठीक आहे. तेव्हा तिथे चिन्याचं तोंड वाकडं झालेलं असतं. धनू त्याला वाकडं दाखवते आणि तिथून ती आपली निघून जाते. इकडे अजूनसुद्धा कुटण्याचा कार्यक्रम चालूच असतो. तेव्हा तिच्या आई आपले सूर्याला तुळजाला आतमध्ये कोंडलेलं असतं. सगळं काम झाल्यानंतर सूर्या तुळजाचा राग काढण्यासाठी कुल्फी घेऊन गेलेला असतो. तो म्हणतो की गेला वाटतं, माझ्या बायकोच्या नाकावरच्या रागाला काय द्यायचं. तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या आता माझ्याशी बोलू नको, इतका वेळ मी इथे एकटी बसली होती ना, मला काही करावं हे कळत नव्हतं. सूर्या तू हे खूप चुकीचं वागतोयस बरं का, मला सुद्धा वाटतं आपल्या घरातल्या बिझनेसमध्ये मी हातभार लावावं, तू मला काहीच का करून देत नाही. तेव्हा सूर्या म्हणतो की मी माझ्या बायकोला त्रास होईल असं मी वागेन का, माझ्या बायकोला त्रास झाला तर मी काय करणार. म्हणून तो म्हणतो की पण मी तुझा राग घालवण्यासाठी एक गोष्ट आणली आहे. म्हणून तो मागे लपवलेली कुल्फी दाखवतो. कुल्फी बघितल्यानंतर तुळजाचा राग लगेच जातो. ती म्हणते वाव कुल्फी, सूर्या किती भारी, म्हणून ती हसायला लागते. सूर्या म्हणतो की किती स्वस्त आहे माझ्या बायकोचा राग घालवणं. लगेच गेला सुद्धा राग. तुझा परत खोटं राग आल्याचं नाटक करते आणि पुढे जाते आणि म्हणते की जा आत्ता कशाला आलायस, येऊ नकोस. सूर्या तिला म्हणतो की अगं अशी काय करतेस, तुझ्यासाठी तर आणलंय मी, तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी आणणार. म्हणून त्यांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे तेजू एकटी बसलेली असते. तिला व्यंकटेश सरांचा शाळेतून फोन येतो की मॅडम तुम्ही उद्या येताय ना, मला असं कळालं की तुम्ही उद्या शाळा परत एकदा जॉईन करताय. तेजू म्हणते की हो. तेव्हा ते म्हणतात की मॅडम मला एक काळजी वाटत होती म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ठीक आहात ना. तेजू म्हणते की हो मी ठीक आहे. तो माणूस म्हणतो की उद्या तुमच्या वेलकमचा कार्यक्रम करायचा ठरवलाय, लग्न झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच येताय, त्यासाठी तुमच्या सगळ्या मुलांचं हट्ट आहे की तुम्ही गुलाबी रंगाची साडी घालून या. तेजू म्हणते पण गुलाबी रंगाची साडी. तो म्हणतो की हो, सगळ्यांना वेगळं आणि तुमचं नवीन लग्न झालं ना, छानसुद्धा वाटेल. हे सगळं शत्रू बोलणं ऐकत असतो. शत्रू म्हणतो की माझ्या बायकोला तो मास्तर डॅ गुलाबी रंगाची साडी घालून यायला सांगतो आणि ही तयारसुद्धा होती आहे. ते तेजू म्हणते की ठीक आहे, मी म्हणताय ना तर गुलाबी रंगाची साडी नक्की घालून येईल, असं म्हणून ती फोन ठेवते. शत्रू म्हणतो की आता तुझी गुलाबी रंगाची साडीचं खूळ तर काढायलाच पाहिजे, मला न विचारता तू कसं परस्पर ठरवलं. म्हणून त्याला राग येतो. इकडे सूर्या आणि तुळजा दोघंजण कॉफी शेअर करून खायला लागतात. त्या दोघांचं भांडण आणि रासू हा फुगवा निघालेला असतो. सकाळ झाल्यानंतर तेजू आपली गुलाबी रंगाची साडी घालून शाळेसाठी निघालेली असते. तेव्हा शत्रू येतो आणि म्हणतो की वा बायको छान दिसतेस, गुलाबी साडी तुझ्यावर मस्त दिसते, पण आज काय नवीन. तेजू म्हणते की आजपासून शाळेत जायचं आहे. तेव्हा शत्रू म्हणतो की तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे ना, हस ना, तू हसल्यावर किती छान दिसते. तेजू आपलं खोटं असते. शत्रू म्हणतो की आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे ना, मी तुला सोडायला येणार. तेजू नको म्हणत असते, पण शत्रू इतका हट्ट करतो, तो तिला घेऊन जातो शाळेत सुटण्यासाठी. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या घरी परत मिरच्या कुटायचा कार्यक्रम चाललेला असतो. त्यांनी आधीच लक्ष्मण रेखा म्हणून लाल रिबीन सगळ्या बाजूने बांधलेली असते. तुळजा खाली आल्यानंतर काम करायला येते, तर ती रिबीन बघून म्हणते की हे काय आहे. धनू म्हणते की तुझ्यासाठी लक्ष्मण रेखा, याच्या आत यायचं नाही. तुळजा म्हणते की असं काय करते, मी तुम्हाला मदत करू शकते ना, प्लीज मला करू द्या ना, मला काहीही होणार नाही आहे. तेव्हा त्या बहिणी म्हणतात की नाही, तुळजा ॲलर्जी आहे ना, तर तू येऊ नकोस प्लीज. सूर्यासुद्धा नाही म्हणतो आणि तिला जबरदस्तीने एका कोपऱ्यात बसवतो. तीसुद्धा तिथे जाऊन बसते. इकडे शत्रू तेजूला गाडीत घालून आपल्या शाळेत जायला निघतो. शाळेत गेल्यानंतर तो शाळेच्या पुढे गाडी थांबवतो. तो म्हणतो की मला तुझा एक ऑटोग्राफ आहे. तेजू म्हणते की मी नाही, असं कुठल्याही पेपरवर मी सह्या करून देणार नाही. त्यांच्या शाळेत आतमध्ये त्यांच्या वेलकमचा
वेलकमचा कार्यक्रम चाललेले असतात तेव्हा सगळे शिक्षक बोलतात की तेजू मॅडम आज पहिल्यांदा येणार आहेत ना, त्यांच्यासाठी काही व्यवस्था केली आहे का, त्यांचं वेलकमसुद्धा झालं पाहिजे. त्यावर व्यंकटेश सर म्हणतात की हो, मी आधीच मुलांना बुके आणून ठेवायला लावलं आहे, आला की आपण त्यांचं छान वेलकमचा कार्यक्रम करू. इकडे शत्रू तेजूच्या मागे लागलेला असता की काही झालं तरी तू सह्या करायच्यास. तेजू म्हणते की नाही करणार. कशासाठी आधी हवं आहे ते सांगा. शत्रू म्हणतो की का, तुझ्या नावावरचं काही मी माझ्या नावावर करून घेणार नाही आणि तुझ्याकडे आहे तरी काय असं दे, तू माझ्या नावावर करणार, सांगतो ना गपचूप करायचं. तेव्हा ती तेजू नाही म्हणत असते. शत्रू तिचा हात पिरगळतो आणि म्हणतो ना, तुला प्रेमानं सांगितलेलं कळत नाही का गं, प्रत्येक वेळेस तुला रागाचीच भाषा कशी समजवावी लागते. तेजू म्हणते की का करते असं तुम्ही, प्लीज मला त्रास होतोय, सोडा. शत्रू म्हणतो की आधी सांगितलं ना प्रेमानं, तुला प्रेमाची भाषा कळते कुठं, गपचूप सही करायची. तेजू म्हणते की प्लीज सोडा, मी करते सही, असं म्हणून शत्रू सोडतो आणि ती सही करते आणि आतमध्ये निघून जाते. तेव्हा शत्रू म्हणतो की आता मी माझ्या बायकोचा पद्धतशीर गेम केला आहे, झालं ना माझ्या मनासारखं, घे तुझ्या शाळेतल्या शेवटच्या दिवसाचा आनंद घे, असं म्हणून तो तिथं हसत बसलेला असतो. इकडे तुळजा परत येते आणि आल्यानंतर म्हणते की मी काम करणार, म्हणून ती रिबीनच्या आतमध्ये येते. सूर्या म्हणतो की अगं काय करतेस तू, येऊ नको म्हटलेलं तुला कळतं का. तुळजा म्हणते की बघ, मी आत आले, अजूनसुद्धा मला शिंक आलेली नाही आहे, मला काहीही त्रास होत नाही आहे, ऐक ना माझं. सूर्या मग काय म्हणतो, अगं नको तुळजा. तेवढ्यात परत तुळजाला शिंकायला लागतात. सगळेजण तिच्याकडे रागाने बघायला लागतात. सूर्या म्हणतो की तू दुसरं काहीतरी काम करण्यात जा, दुसरं काहीतरी काम कर. बहिणीसुद्धा तिला सुचवत असतात पण तुळजाला तेच काम करायचं असतं. तेव्हा बहिणी म्हणतात की ऐक ना बहिणी, तू दुकानातलं काम कर, दादा इथे आम्हाला मदत करतोय, तू दुकानात मदत कर, तुझी मदत झाल्याशी मतलब ना. तुळजा म्हणते की नाही, मी इथेच मदत करणार, मी तिथे नाही जाणार, मला करमणार नाही, मला माझ्या नवऱ्याला बघत काम करायचं आहे. सूर्या तिला म्हणतो तू जातेस की नाही. तुळजा तरीसुद्धा ऐकत नाही, म्हणून सूर्या जबरदस्तीने तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो की जा दुकानातलं बघ सगळं, म्हणून तिला दाराबाहेर काढून दरवाजा बंद करतो. तुळजा तिथे बसलेली असते. तेवढ्या तात्या येतात. तात्या बघतात, दात्यांना कळतं की हे सगळं झालेलं आहे. बहिणी त्यांना गपचूप आतमध्ये घेतात आणि घडलेला प्रकार सांगतात. तात्यासुद्धा तुळजाला आतमध्ये घेत नाहीत. तुळजा नाईलाजाने दुकानात जायला निघते. पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.